So hello everyone, this is Aparna. Welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. And I hope you all are doing गुड अँड ग्रेट. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी प्रेग्नन्सी स्टोरी टिल माय थर्ड ट्रायमेस्टर ऑफ माय प्रेग्नन्सी, टिल डिलिव्हरी तुम्ही असं म्हणू शकता. हा व्हिडिओ बनवण्याचा मोटो माझा एवढाच आहे की मी माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये जोही काही एक्सपिरियन्स केला, खूप अशी कॉम्प्लेक्स किंवा खूप अशी इझी पीझी अशी सुद्धा माझी प्रेग्नन्सी नव्हती. माझी प्रेग्नन्सी ठीकठाकच होती, पण त्यामध्ये सुद्धा काही पॅनिक सिच्युएशन आलेले माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये किंवा तुम्ही स्वतः या मॉम टू बीच्या जर्नीमध्ये असाल, प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये असाल, तर सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप अभिनंदन. माझ्या प्रेग्नन्सीचे जर्नीबद्दलचे हे जेही काही एक्सपिरियन्स आहे ते मला शेअर करायचे आहेत, जेणेकरून ज्याही काही लेडीज या जर्नीमध्ये आता आहेत त्यांना हे हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठलीही लेडी जी प्रेग्नंट असेल, प्रेग्नन्सीच्या या जर्नीमध्ये असेल, तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर प्रेग्नन्सीची स्टोरी स्टार्ट करण्याआधी मी त्याआधी थोडी म्हणजे प्रेग्नन्सी मी कशा प्रकारे कन्सीव्ह केली बद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे, कारण तो सुद्धा आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे की इनफर्टिलिटी कपल्स स्ट्रगल करतात आहे टू गेट कन्सीव्ह, टू हॅव देअर बेबी. सो मी कशा प्रकारे कन्सीव्ह केलं ते तुमच्यासोबत शेअर करते. 21 नोव्हेंबर 2016 आय गॉट मॅरिड. नंतर हजबंड जे आहे हे दुबईलाच होते. लग्न झाल्यावरती ते काही दिवसांनी तिथे गेले आणि त्यानंतर एका महिन्यानी मी गेली दुबईला. देन आफ्टर मॅरेज 2 years वी डिडंट हॅव बेबी प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंग, नथिंग. 2 years. देन 3rd year स्टार्टेड आणि आम्ही कुठेतरी असा विचार करू लागलो की नाऊ दिस इज द टाईम टू एक्सपॅन्ड आवर फॅमिली. केलं बेबी प्लॅनिंगसाठी आम्ही स्टार्ट केलं आणि त्यानंतर इट्स बीन 4 to 5 months झाले आणि आम्ही ट्राय करतच होतो, बट देर वॉज नो रिझल्ट. मी कन्सीव्ह नव्हती करत. नंतर मी इंडियामध्ये आले आणि सगळं काही महालक्ष्म्यांचं, माझ्या घरचं फंक्शन वगैरे सगळं काही आवरल्यानंतर मी डॉक्टरला कन्सल्ट करायचं ठरवलं की ठीक आहे, मी ट्राय करते प्रेग्नन्सीसाठी, बट मी कन्सीव्ह नाही करू शकत आहे, तर काय प्रॉब्लेम आहे. तर मी डॉक्टरकडे गेले. त्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरकडे मी गेले. डॉक्टरांनी मला फर्स्ट हेच सांगितलं की तू सोनोग्राफी कर आणि त्यातून आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय आहे तुझ्या बॉडीमध्ये, इंटरनली काय प्रॉब्लेम येतात आहे की तू बेबी कन्सीव्ह नाही करू शकत आहे. सोनोग्राफी झाली आणि विदिन 1 to 2 hours सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आले सुद्धा आणि त्यानंतर कळालं की आय एम सफरिंग फ्रॉम PCOS. सिस्ट असे झाले होते. तर एक नाही, दोन नाही, तर मल्टिपल सिट्स असे होते. So she is very good homeopathy doctor. She said it's very normal. PCOS, PCOD nowadays it's very normal. आणि ते कशामुळे होतं तर ते आपल्या लाईफस्टाईलमुळे. डाएट तुम्ही कशा प्रकारचं घेतं, तर लग्नानंतर युजली यू नो की आपण एवढं सिरियस नसतो की आपलं खाणं पिणं हे हेल्दी असावं, होममेड असावं, एवढं नव्हतं. लाईफस्टाईल, बाहेर जायचं, फिरायचं, बाहेरचं मोस्टली खाण्यात येत होतं. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष छान दुबई फिरले आणि त्यानंतर कुठे हे फॅमिली प्लॅनिंग जे आहे ते प्लॅन केली आणि त्यानंतर असं कळालं की मला आता PCOS, पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ज्याला म्हणतात. त्यानंतर तिने मला 2 ते 3 महिन्यांचा मेडिसिनचा असा कोर्स दिला अँड आय वेंट बॅक टू दुबई अगेन. आणि त्यानंतर मी माझी लाईफस्टाईल ही पूर्णपणे चेंज केली. माझं वेट जे आहे ते थोडंफार वाढलेलं होतं, ते मी कमी करायला स्टार्ट केलं ॲज शी गायडन्स. आणि मेडिसिन त्यासोबत मी योगा, प्राणायाम, हेल्दी फूड, माझं होममेड फूड मी घ्यायला लागली. पूर्ण डाएट प्लॅन जो आहे ते प्रॉपर घ्यायला लागले. रिलिजियसली फॉलो केलं की नाही, आय वॉन्ट माय बेबी. नॉट ओनली फिजिकली तर मेंटली सुद्धा तुम्ही या प्रोसेससाठी खूप स्ट्रॉंग, साऊंड असायला हवे. आय स्टील रिमेंबर 2 months
असे करून गेले. माझे मेडिसिन्स अँड ऑल सगळं काही छान मी घेत होते. अगदी रेग्युलरली टाईम लावून मी सगळ्या गोष्टींची काळजीही घेत होते. ऑगस्ट सप्टेंबर या टाईम पिरियडमध्ये मी डॉक्टर्सशी कन्सल्ट केलं आणि त्यानंतर मी ही सगळी जी आहे विथ मेडिसिन्स वगैरे माझी जर्नी अशी सुरू झालेली. दिवाळीचा तो दिवस होता. माझं सगळं काही आटोपलं. रात्रीचे 12 वाजेपर्यंत मी दिवाळीला जागी राहते अलक्ष्मी निस्सारण हे करण्यासाठी. तर मी बाल्कनीमध्ये गेले आणि देवीला एकच प्रार्थना केली की आय रिअली वॉन्ट माय बेबी. आता मला बेबी हवा आहे. जेही काही मेडिसिन्स वगैरे मी घेते आणि जे काही मी करते ते सगळं फळाला जाऊ देत आणि मला बेबी होऊ देत. मला गुड न्यूज ही कळू देत. एक साधारण वीक असा झाला असेल आणि आय हॅव मिस माय पिरियड. ही तो एक सुखद धक्काच. अँड देन वी डिसाइडेड टू डू प्रेग्नन्सी टेस्ट ॲट होम ओनली. स्टील रिमेंबर आय वॉज वेटेड फॉर थर्सडे. आणि स्वामींचा आणि माझ्या गजानन महाराजांचा तो दिवस असतो आणि मला माझी प्रेग्नन्सी टेस्ट ही थर्सडेलाच करायची होती. सो आय वॉज वेटेड. म्हणजे एक 10 to 12 डेज आपण साधारणपणे पिरियड मिस झाल्यानंतर वेट करतो. युजली असंच करतात आणि त्यानंतर आपण जी प्रेग्नन्सी टेस्ट वगैरे आहे ती करतो. तर असंच मी केलं आणि थर्सडे आला. त्यानंतर माझे पिरियड्स मिस होऊन 10 to 12 डेज असे झाले होते. त्यापेक्षा थोडे जास्तच झाले होते कारण मला थर्सडेला प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती, त्याआधी नाही. आणि मला गुड न्यूज कळाली. त्या पिंक 2 लाईन्स जेव्हा मी त्या पाहिल्या आणि ओ माय गॉड, म्हणजे मी विश्वासच करू शकत नव्हती की मी प्रेग्नेंट असू पण शकते. मला जेव्हा PCOS आहे आणि सडनली म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे पॉसिबल पण होऊ शकतं आणि मी कन्सीव्ह पण करू शकते. जे की त्याआधी मी म्हणजे 4 ते 5 महिने एक सतत आम्ही कंटिन्युअसली ट्राय करत होतो त्या गोष्टीसाठी, बट इट डिडंट हॅपन. आणि हजबंड तेव्हा ऑफिसला जातच होते आणि मी त्यांना ही गुड न्यूज सांगितली. ही वॉज सो हॅपी. वी कपल वर डान्सिंग दॅट टाईम आणि मी तर उड्याच मारत होते की मी प्रेग्नंट आहे. जी लॅब टेस्ट असते आता पुढे फर्दर ती प्रोसेस करायची होती. त्या एरियामध्येच क्लिनिक सेंटर होतं. तर तिथे गेलो आणि डबल कन्फर्मेशन मिळालं. माझ्या ब्लड टेस्ट वगैरे झाल्या आणि त्याचा रिपोर्ट हा आय थिंक सो काही व्हेरी नेक्स्ट डे वगैरेच असा मिळाला. ही कन्फर्मेशन मला मिळालं 3 नोव्हेंबर 2019. देन माझ्या इन्शुरन्स अकॉर्डिंगली आम्ही डॉक्टर सर्च करू लागलो की माझ्या इन्शुरन्सप्रमाणे मी कुठल्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकतो. आणि त्यानंतर लगेच डॉक्टर मिळाले सुद्धा. आम्ही कन्सल्ट केलं. आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड्स वगैरे ज्या मेडिसिन्स आहेत ज्या देतात त्या मला दिल्या. आणि 3 महिन्यांनी साधारण फर्स्ट ही सोनोग्राफी असते टू चेक बेबीज हार्टबीट. ऑल इज ओके. सो जेव्हा मला कळालं 2 to 3 वीक्स मी खूप हॅप्पी होते. अगदी हवेत होते मी. खूप 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 हॅप्पी. त्यानंतर मला स्टार्ट झाला नॉशिया. आणि ओ माय गॉड, तो या लेवलचा होता. म्हणजे मॉर्निंग सिकनेस आपण ज्याला म्हणतो की जेव्हा मी ब्रश करायला घेते, जेव्हा मी मॉर्निंगला उठायचे, ब्रश करायला वॉशरूममध्ये जायचे, त्यानंतर वॉमिट. मी असं करत करत त्याची फ्रिक्वेन्सी एवढी वाढत गेली की मला थ्रू आउट द डे हे 7 to 8 मे बी मोर दॅन दॅट त्यापेक्षाही असं वॉमिट व्हायला स्टार्ट. मी खाल्लं तरी मला वॉमिट व्हायची. पाणी पिलं, थोड्या वेळ थांबलं तरी मला वॉमिट व्हायची. आणि त्या वॉमिटिंग पण अशा होतं की ओ माय गॉड, म्हणजे लिटरली ते अगदी कडू कडू असं इथपर्यंत यायचं आणि तो वॉमिट व्हायचं. आणि त्याने माझी जी टेस्ट गेली होती 2 ते 3 महिने, 3 महिने सुरुवातीचे मला फार फार जास्ती त्रास झाला. जेव्हा डॉक्टर व्हिजिट झाली तर त्यानंतर मी हे सगळं डॉक्टरांना सांगितलं की मला असं असं होतंय आणि खूप अशा वॉमिटिंग, मला फ्रिक्वेन्सी फार जास्त वाढलेली आहे. मी अगदीच काही खाऊ शकत नाही. काही खाण्याची इच्छाच माझी होत नव्हती. फ्रूट्स नाही, भाजी चपाती काहीच, काहीतरी अशी प्रोटीन पावडर वगैरे त्यानंतर तिने मला दिलेली. सो 3 महिने हा सतत कंटिन्यू मला त्रास झाला आणि स्लोली ग्रॅज्युअली त्या मेडिसिन्स वगैरे जे मी काही घेत होती त्याचा इफेक्ट म्हणून ते नॉजियाचं प्रमाण, वॉमिटिंगचं प्रमाण हे थोडं थोडं कमी होत गेलं. आय वोंट से की स्टॉप झालं, नो, पण कमी होत गेलं, लाईट गेलं.
की तू वन टाईम कुठलंच मील घेऊ नको, म्हणजे लंच किंवा डिनरसुद्धा तू तुझं लंच हे स्मॉल पोर्शनमध्ये डिवाईड कर थ्रूआउट द डे. म्हणजे एकाच वेळेस 2 ते 3 चपात्या असं न खाता तेच मील, एक चपाती, दुसरी चपाती, त्यानंतर तिसरी चपाती असं करून घे. तर मी तसं घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझी भूकसुद्धा वाढली होती. मला जेवायचं मन करत होतं, वेगवेगळं खायचं असं मन करत होतं त्यानंतर. सो 3 महिने असे संपायला आले होते. 4th मंथ ट्रायमेस्टर हे मला आता स्टार्ट झालं होतं आणि बऱ्यापैकी थोडं मला आता बरं वाटायला लागलं होतं. बरं मी म्हणेल, खूप चांगलं असं नाही म्हणणार, बरं वाटायला लागलं होतं. माझं डाएट वगैरे सगळं काही सुरळीत आता सुरू झालं होतं. व्हॉमिटिंगची फ्रिक्वेन्सीसुद्धा आता कमी झाली होती. त्यामुळे मी जास्त ॲक्टिव्ह होते. वॉक वगैरे घ्यायची, थोडं बहुत प्राणायाम, मेडिटेशन वगैरे करायला सुरुवात आता केली. डिसेंबर मंथ असा स्टार्ट झाला होता आणि एक दिवस हजबंड असेच फोन बघत होते आणि त्यामध्ये न्यूज आली होती की चायनामध्ये असे लोक म्हणजे उभे राहत आहेत आणि सडनली ऑन स्पॉट ते पडत आहेत आणि त्यांची डेथ होतीये. तर हे व्हिडिओज फार जास्ती व्हायरल झालेले आणि हजबंड मला दाखवतच होते की हे बघ, हे असं असं होत आहे चायनामध्ये. डिसेंबर मंथ होता 2019चा आणि ती होती कोरोनाची सुरुवात. तर चायनामध्ये तर ते धूम म्हणजे असं वाढत गेलं होतं, इतक्या रॅपिडली ते स्प्रेड होत होतं आणि हळूहळू ही दुसऱ्या कंट्रीजमध्ये सुद्धा, म्हणजे चायना, त्यानंतर US, अमेरिका, युरोप अशा ठिकाणाहून सुद्धा अशा न्यूज यायला लागले होते. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस अशा प्रकारे पेशंट हे वाढतच होते, पॉझिटिव्ह निघत होतं आणि तुम्हाला माहीतच असेल की कशा प्रकारे ते वाढत होतं आणि त्या न्यूज अशा ऐकू 4 ते 5 दिवसानंतर दुबईची न्यूज आली की त्यामध्ये एक 3 ते 4 लोक जे होते ते पॉझिटिव्ह आलेत. त्यानंतर आम्ही लिटरली स्केअर्ड झालो, कारण माझी पहिली प्रेग्नन्सी आणि सगळं काही न्यू. सो ती भीती खूप वाढलेली, ज्या प्रकारे ते स्प्रेड होत होतं आणि ज्या प्रकारे डेथचा काउंट हा वाढत होता. वी वर व्हेरी स्केअर्ड. जानेवारी एंडिंग 2020 ला मग मी फ्लाईट बुक केली आणि मी इंडियाला आले, नागपूरला आले आणि सरळ मी आईकडे, कारण तेव्हाही नॉजिया हे मला बऱ्यापैकी सुरूच होता. मी अगदी एकदम अशी ठणठणीत स्ट्रॉंग अशी नव्हतेच. तर मी डिरेक्टली आईकडेच. हजबंड हे दुबईमध्येच होते आणि हळूहळू असं कळालं होतं की ते आता दुबईमध्ये नाही, त्यांना आता साईटवरती अबुधाबीला शिफ्ट व्हावं लागेल. सो डेली ते येणं जाणं दुबई टू अबुधाबी हे पॉसिबल नव्हतं, म्हणून ते अबुधाबीमध्येच शिफ्ट झाले. आणि तसंही मी मला त्यावेळेस होणं होतंच, कारण मी अबुधाबीला शिफ्ट होऊ शकत नव्हते या सिच्युएशनमध्ये वगैरे सगळं काही. प्लस कोरोनाची भर त्याच्यामध्ये पडली आणि आम्ही हा डिसिजन घेतला. मी इंडियाला आली आणि ते अबुधाबीला शिफ्ट. तर मी इंडियाला आले, बऱ्यापैकी बरं वाटायला लागलं होतं. सोबत माझे आई, बाबा, बहिणी, भाऊ सगळेच होते. फॅमिली मध्ये सगळे होते, तर केअर घ्यायला वगैरे. तर त्यामुळे पण फरक मे बी असा पडला असावा, कारण दुबईमध्ये मी तिथे एकटीच होती. हजबंड जेव्हा ऑफिसला जायचे तेव्हा होल डे मी एकटी, आणि ते जो नोझिया वगैरे जो त्रास मला होता तो जरा जास्तीच वाढला होता. तर त्यामध्ये मेंटली सुद्धा मी अशी वीक झाले होते. त्यानंतर इंडियामध्ये जेव्हा आले, 5th मंथ ऑलरेडी स्टार्टेड. त्यानंतर आता बऱ्यापैकी सगळा जो नॉजिया वगैरे आहे, त्रास हा पूर्णपणे कमी झाला होता. इंडियामध्ये आले, डॉक्टर शोधले, माझं नेम तिथे हॉस्पिटलमध्ये एनरोल केलं. खूप छान गायनॉक अशी मला मिळाली. त्यानंतर कोरोना आता इंडियामध्ये सुद्धा आला होता. फार आमच्या सिटीजमध्ये किंवा गावी तिकडे नव्हता, पण येस पुणे, मुंबई यामधल्या डेलीच्या न्यूज अशा ऐकायला मिळत होत्या की आज एवढे पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले, आज एवढे पेशंट्स. तर हळूहळू जे आहे ते आधी डेजवरती होतं की एवढ्या डेजमध्ये एवढे निघालेत, पण त्यानंतर एका दिवसात, एका तासात, त्यानंतर मिनिटामध्ये एवढे पेशंट्स पॉझिटिव्ह निघायला लागले. तर ते एक मनामध्ये कुठेतरी खूप भीती वाटायला लागली होती की मी या जर्नीमध्ये आहे प्रेग्नन्सीच्या, आता मी कसं करू, डॉक्टर व्हिजिट्स ह्या कशा करू, कसं सगळं पॉसिबल होईल. फोन्स वाजत होते आणि फॅमिलीमधलं, फ्रेंड्समधले यांची डेथ झाली, हे सिरियस आहे, हॉस्पिटलाइज्ड आहे, कोरोना पॉझिटिव्ह आहे.
ओ माय गॉड, म्हणजे ती सिच्युएशन, तशी सिच्युएशन ही कधीच देव करो न येऊ, कधीच कोरोना आता रिटर्न नको यायला. कारण तो जो काळ होता तो वेगळाच होता. म्हणजे ती एक्सप्रेसच नाही करू शकत, ते एक्सप्लेनच नाही करू शकत. आणि ॲड ऑन म्हणजे त्यामध्ये की मी प्रेग्नंट होते, फर्स्ट वेव्ह, आणि इंडियामध्ये एवढे सगळे पेशंट्स होते. त्याआधीचं थोडं सांगायला मी विसरली की मी एप्रिलमध्ये माझा 7th मंथ हा स्टार्ट होणार होता आणि मी इंडियामध्ये माहेरी राहायला आलेली. आणि त्यानंतर मग सगळे मला भेटीला आले होते. माझे सासू सासरे, माझ्या 3 नंदा, सगळे मला भेटीला आले होते. वेगवेगळा खाऊ माझ्यासाठी त्यांनी आणलेलं. आणि एक छोटासा बेबी घरात येणार होता. सो सगळे खूप आणि त्यानंतर माझी बेबी शॉवरची डेट सुद्धा डिसाईड झाली. एप्रिल मंथमध्ये मला 7th हा स्टार्ट होणार होता आणि एप्रिल मंथमध्येच आम्ही बेबी शॉवर हे डिसाईड केलं होतं. त्याप्रमाणे माझ्या सासूबाईंची ही खरेदी वगैरे सुद्धा सगळी झाली होती. बुक केला होता, शॉपिंग झाली होती, माझी साडी शॉपिंग वगैरे सगळं काही झाली होती एप्रिल मंथमध्ये. आणि त्यानंतर हे कळालं की पेशंट हे खूप पॉझिटिव्ह निघतात. आता नाही की आता फक्त ते पुणे मुंबई या शहरांपुरतं मर्यादित होतं, तर आता आमच्या सिटीत सुद्धा, म्हणजे अमरावतीत सुद्धा पेशंट्स हे पॉझिटिव्ह निघायला लागले होते. तर गावोगावी हे पेशंट्स वगैरे असं काही नव्हतं, तिथे हे प्रमाण वाढलेलं नव्हतं, पोचलेलं नव्हतं कोरोना. तर एकंदरीत काय झालं की पुण्या मुंबईचे लोक हे सुद्धा त्यांच्या नेटिव्ह प्लेसला शिफ्ट झाले आणि त्यानंतर तिथे सुद्धा बूम, म्हणजे तिथे सुद्धा पेशंट हे फार वाढायला लागले. आणि त्या कारणामुळे असं झालं की बॉर्डर ह्या सील केल्या गेल्या. एका सिटीतून आता दुसऱ्या सिटीत जाणं सुद्धा बॅन. बट सिच्युएशन ही खूप अशी वर्स्ट होत गेली. आणि त्यानंतर वी डिसायडेड की नाही, आता जे बेबी शॉवर आपण मोठं असं फंक्शन जे आपण करणार होतो ते आता नाही करू शकत. हॉलचं जे देही काही डिपॉझिट वगैरे आम्ही दिलं होतं ते सगळं काही रिटर्न घेऊन घेतलं. पण आता 7वा महिना लागला हे करायचं तर आहेच बेबी शॉवर, पण एक की एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही करू शकत. म्हणून मोजून फक्त 4 लेडीज, तेही माझ्या अगदी घराच्या आजूबाजूच्या 4 लेडीजच आईनी बोलवल्या. एक आई होतीच आणि एक घरची वहिनी. तर त्यामुळे अशा करून 6 ते 7 जणी झाल्या आणि तो एक संस्कार असा घरच्या घरी पार पाडला. त्यानंतर बेबी शॉवर छान पद्धतीने अगदी घरच्या घरी झालं आणि आत्ता माझं 3rd ट्रायमेस्टर स्टार्ट झालं. 8 month of my pregnancy.